अभ्यास एक कसा करायचा म्हणजे काही मुलांना वाटतं की 15-16 तास आपण अभ्यास केलाच पाहिजे. मी कधीच 15-16 तास अभ्यास केला नाही. मी खूप जॉली मुलगी आहे. मी कधीच 15-16 तास अभ्यास केला नाही. एक ॲव्हरेज 8 ते 10 तास रोज अभ्यास करा. केलाच पाहिजे, ॲव्हरेज राहिलंच पाहिजे. परंतु जो तुमचा बाकीचा वेळ असतो ना, म्हणजे कधी तुमचा प्रवासातला वेळ असतो. मी स्वतः रोज रेल्वेनी 60 किलो म्हणजे 30 किलोमीटर अप आणि 30 किलोमीटर डाऊन 60 किलोमीटर रोज रेल्वेनी प्रवास करायचे. मी घरीच राहून अभ्यास करायचे, पुण्यामध्ये येऊन जाऊन करायचे. तर अशा ज्या गोष्टी आहेत ना, तुमचा रेल्वेचा टाईम असेल, प्रवासाचा टाईम असेल, कुठं वेटिंगचा टाईम असेल, तुमचा अभ्यास म्हणजे जेव्हा तुम्ही खुर्ची टेबलवर पुस्तक उघडून शांततेमध्ये बसता, तोच अभ्यास असतो. ही चुकीची धारणा आहे. जेव्हा वेळ भेटेल, जेव्हा इच्छा करेल, तिथं पुस्तक खोला. पुस्तक खोलणं शक्य नसेल, मोबाईलमध्ये असंख्य ॲप्स आहेत. संविधानावर, मराठी ग्रॅमरवर, MCQजवर, करंट अफेअर्सवर सगळे ॲप्स मोबाईलमध्ये डाउनलोड करून ठेवा. गर्दी असेल, कुठं वेळ असेल, कुठे दवाखान्यात थांबलाय, कुठे रेल्वे स्टेशनवर थांबलाय, तुमच्या डोक्यामध्ये अभ्यास असू द्या, सिलेबस असू द्या. प्रत्येक पॉईंट सिलेबसचा, काही नाही जमलं तरी गुगल करा सिलेबसचा पॉईंट, स्क्रोल करत बसा, खूप गोष्टी कळतात. म्हणजे अभ्यास हा आयडियली बुक खोलून टेबल खुर्चीवर बसूनच होतो असं नाही. 10 तास तसाही करा,